नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा फायनली रिलीज झाला आहे. एक दोन वेळा आय थिंक या सिनेमाचं रिलीज पोस्टपोन सुद्धा करण्यात आलं होतं. एक छोटीशी कॉन्ट्रोवर्सी सुद्धा या सिनेमाच्या बाबतीत झाली होती. असो, बट जेव्हापासून या सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर आला तेव्हापासून एक गोष्ट मला तर अशी नक्की जाणवत होती की हा बिग बजेट सिनेमा आहे. प्रोडक्शन व्हॅल्यू या सिनेमाचं चांगलं आहे. भरपूर एफर्ट्स घेण्यात आलेले आहेत. मग ते आर्ट डिपार्टमेंट असेल किंवा VFX CGI हे डिपार्टमेंट असेल मराठी सिनेमाच्या हिशोबाने. सो एक मोठ्या कॅनव्हासवर एक आपल्याला सिनेमा बघायला मिळणार आहे शिवरायांचा, याची जाणीव या सिनेमाच्या प्रत्येक जशी जशी आपल्यासमोर झलक येत होती तसं असं आपल्याला जाणवत होतं. कॉस्ट्युम्स असतील, कॉस्ट्युम्स पण या सिनेमाचे चांगले झालेले आहेत. बट ओव्हरऑल आता सगळ्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर हा सिनेमा फायनली रिलीज झालेला आहे आणि ऑलमोस्ट 3 तासाचा हा सिनेमा आहे. सिनेमाच्या स्टोरीबद्दल असं काही नवीन सांगण्यासारखं नाहीये. आपल्याला ती स्टोरी काय आहे ती तर सगळ्यांना माहितीच आहे. बट ती स्टोरी या वेळेला कुठल्या प्रकारे दिग्पाल लांजेकर सर प्रेझेंट करतात हे अत्यंत महत्वाचं होतं. त्यामुळे स्क्रीन प्ले त्यांचा आहे, डायलॉग सुद्धा त्यांचे आहेत. स्क्रीन प्ले नो डाऊट तुम्हाला एंगेज ठेवतं. थोडा याचा सिनेमाचा पेस सुद्धा थोडा फास्ट आहे. डायलॉग्स खास करून या सिनेमाचे चांगले आहेत. या 3 जमेच्या बाजू झाल्या. एक मला थम्स डाऊन जी गोष्ट वाटली ती म्हणजे काही काही डल मोमेंट सुद्धा आहेत, पण ते ऍक्सेप्टेबल आहे. ओव्हरऑल या सिनेमाचे जे प्लस पॉइंट्स आहेत ते जरा जास्त आहेत. म्हणजे मी मगाशीच सांगितलं की एक तर स्क्रीन प्ले एंगेजिंग आहे, सिनेमाचा पेस चांगला आहे, फास्ट आहे, ऍक्शन सिक्वेन्सेस या सिनेमाचे चांगले आहेत, BGM या सिनेमाचं चांगलं आहे, सिनेमॅटोग्राफी चांगली आहे, सॉन्ग गाणी ज्या प्रकारे पिक्चराइज करण्यात आली आहेत ते सुद्धा चांगलं झालेलं आहे. ओव्हरऑल खटकलं काय तर जरा कमी करता आला असता सिनेमा, ड्युरेशन वाईज सांगतोय. आणि जे 1-2 मध्ये मध्ये डल मोमेंट्स वाटले ते पण जरा पास बाय झाले असते जर एडिटिंग नीट झालं असतं तर. पण ते ऍक्सेप्टेबल आहे असंच आपण ठरवून चालूया. ओव्हरऑल मला आता माहिती नाही की लोक किती उत्सुक आहेत हा सिनेमा, कारण आता शिवाजी महाराजांवर भरपूर सिनेमे आलेले आहेत आणि आय थिंक थोडा कुठेतरी गॅप जायला हवा की ज्याच्यामुळे लोकांना ती परत क्युरिओसिटी येईल, किंवा महाराजांच्या अशा खूप साऱ्या मोहिमा असतील जे आपल्याला माहिती नाही आहेत ते लोकांना कदाचित जास्त बघायला आवडेल. आत्ता तरी बुक माय शोवर जर तुम्ही बघितलं तर हा सिनेमा ट्रेंडिंग मध्ये सुद्धा कुठे तुम्हाला दिसत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बट आय एम शुअर की वर्ड ऑफ माउथनी हा सिनेमा हळूहळू चांगली कामगिरी करेल बॉक्स ऑफिसवर, जी अत्यंत गरजेची आहे, कारण मोठा सिनेमा आहे आणि याचं बजेट नक्कीच खूप जास्त असणार आहे, याच्यात काहीच शंका नाहीये. कामाचं बघायला आलं तर कलाकारांची खूप मोठी फौज आहे या सिनेमामध्ये. अभिजित यांना जेव्हा कास्ट करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत तेव्हा नो डाऊट जरा लोक असे झाले असतील, कारण अभिजित यांचा फिजिकल अपिअरन्स आणि महाराजांचा आतापर्यंत जे काही आपण फिजिकल अपिअरन्स बद्दल वाचलंय ऐकलंय त्याच्यात ते कुठेही बसत नाहीत. पण तरी त्यांनी स्वतः त्यांचा जो स्क्रीन प्रेझेन्स आहे तो नो डाऊट खूप चांगला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला त्यांनी प्रेझेंट केलेला आहे. फक्त मला खूप जास्त मे बी माझं ते चुकू शकतं, बट मला असं ते खूप त्यांची डायलॉग डिलिव्हरी खूप खटकत होती. म्हणजे प्रत्येक गोष्टी असं रेटून रेटून ताणून ताणून बोलतात असं मला वाटत होतं. चुकीचा पण असू शकतो मी. तुमचं जर मत याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि स्पेशल मेन्शन मला नेहमीच म्हणजे आय थिंक समीर धर्माधिकारी सरांना ज्या प्रकारे दिग्पाल लांजेकर सरांनी प्रेझेंट केलं आहे, प्रत्येक वेळेला त्यांच्यातला ऍक्टर असेल त्यांची जी पर्सनॅलिटी आहे ती कशा प्रकारे ऑडियन्स समोर वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर प्रेझेंट करायचं, हे दिग्पाल सरांचं आणि समीर सरांचं जे काही ट्युनिंग जमलेलं आहे ते खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि ते या सिनेमामध्ये सुद्धा जाणवतं. बाकी त्यांचे नेहमीचे कलाकार आहेतच, जी त्याची फौज खूप मोठी आहे. सगळ्यांची नावं घेत बसवत आय एम शुअर की त्यातले 15-20 जण तर मी नक्कीच विसरलेलो असेल ती नावं. त्यामुळे या सगळ्या कलाकारांच्या टीमला बिग थम्स अप की सगळ्यांनी स्वतःचं काम खूप प्रामाणिकपणे केलेलं आहे. ओव्हरऑल बघूया की बुक माय शोवर जे दिसतंय की 1.5 लाख काहीतरी लोक इंटरेस्टेड आहेत बुक माय शोवर हा सिनेमा बघण्यासाठी. बट मी नेहमी म्हणतो की युट्यूबवर सोशल मीडियावर तुमचा सपोर्ट नको. तुमचा सपोर्ट, तुम्हाला जर सपोर्ट करायचा असेल मराठी सिनेमाला तर थिएटरमध्ये जाऊन तो सिनेमा पाहून करा. आणि आय एम शुअर की शनिवार रविवारमध्ये हा सिनेमा चांगली गर्दी खेचेल. लेट्स सी, तुम्ही हा सिनेमा बघितला आहे का? मी या सिनेमाला देतोय 3.5 स्टार. तुम्ही हा सिनेमा बघितला आहे का? जर बघितला असेल तर माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.